नमस्कार. तर आजपासून नवरात्रीला चालू झाले. आज मस्तपैकी देवपूजा करून घेतली, आंघोळ वगैरे करून झाल्याच्या नंतर. आणि आजचा कलर होता पांढरा, म्हणून पांढऱ्या रंगाची साडी घातलेली होती. सगळे काम आवरून झाल्याच्या नंतर फराळाचं केलं. मग फराळ करून घेतली. आम्हाला 9 दिवसाचे दोघांनाही उपवास असतात. तुम्हाला पण असतात का नाही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कसे पकडतात हे पण सांगा. आम्ही काही निर्जली वगैरे पकडत नाहीत. तर आज होता शरूचा बर्थडे. तर ती मस्तपैकी फ्रॉक घालून स्कूलला गेली. तसेच मग ती स्कूलला गेल्याच्या नंतर मी हार करून घेतले. मग शरूला आणावं म्हणून मी स्कूलमध्ये गेले. तर शरूला घेऊन येतच तर बघते वाटायला हेच थांबलेले होते रिक्षा घेऊन. अचानक आम्हाला त्यांनी सरप्राईज दिलं. बाबू आणि ते दोघं जण आलेले होते. चल म्हणले एक राऊंड मारून येऊ म्हणलं चला राऊंड मारायचं आहे म्हणल्यावर कशाला मागं सरकायचं. मग बसले रिक्षात आणि गेले तर बघते ह्यांनी नेलं. उपास आहे म्हणले, दोघांना पण मुली बी खात्यान. मग एका ढीगभर घेऊन आलेत. नावाला उपास पकडलाय नुसता. काय म्हणतात ना, चर 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 आणि एकादशी धरा तशी म्हणल्यासारखं झालं. मग संध्याकाळी शरूचं ऑप्शन करून गेलं. ह्यावेळेस काय आम्ही बर्थडे केला नव्हता तिचा. नक्की कसा व्हिडिओ वाटला कमेंट